पॉइंट आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. कन्सिडर द इक्वेशन्स x इज इक्वल टू एफ ऑफ टी, म्हणजे x हे फंक्शन कुणावर डिपेंडेंट आहे, टी वरती आहे, कॉमा y इज इक्वल टू जी ऑफ टी, अगेन y हे फंक्शन कुणावर डिपेंडेंट आहे, टी वरती डिपेंडेंट आहे. These equation may imply a functional relation between the variables x and y. x आणि y चं रिलेशन कुणाशी आहे, x चं रिलेशन कुणाशी आहे, t शी आहे, y चं पण रिलेशन कुणाशी आहे, t शी. If two variables, या ठिकाणी आपण two variables घेतलेले x आणि y are defined सेपरेटली, वेगवेगळं सेपरेट डिफाइन केलेलं आहे. x कुणाला डिफाइन केलेलं आहे f ऑफ t न, y कुणाला केलेलं आहे g ऑफ t न. सेपरेटली as function by an intermediately variable t. या ठिकाणी कॉमन व्हेरिएबल कुठला आहे, t आहे, म्हणजे t व्हेरिएबलला आपण काय म्हणणार आहे, इज नोन ॲज अ पॅरामीटर. बरोबर. नंतर थेरम आहे आपला dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt डिवायडेड बाय dx डिवायडेड बाय dt, कॉमा dx डिवायडेड बाय dt इज नॉट इक्वल टू 0. जर व्हेरिएबल बदललं, सपोज थिटा व्हेरिएबल झालं, थिटा व्हेरिएबल झालं तर फॉर्म्युला काय येणार आहे आपला, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा होल डिवायडेड बाय dx डिवायडेड बाय d थिटा, कॉमा dx डिवायडेड बाय d थिटा इज नॉट इक्वल टू 0. व्हेरिएबल m झालं, व्हेरिएबल m झालं तर काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dm होल डिवायडेड बाय dx डिवायडेड बाय dm, कॉमा dx डिवायडेड बाय dm इज नॉट इक्वल टू 0. Exercise 1.4, त्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द dy by dx if फर्स्ट एक्झाम्पल x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, y इज इक्वल टू 280. सोल्युशन मध्ये गिवन x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, म्हणजे x हा कुणावर डिपेंडेंट आहे, t वरती, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, x डेरिव्हेटिव्ह dx डिवायडेड बाय dt, a is constant, t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, t स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2t, that is dx डिवायडेड बाय dt is equal to 280. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आपण, फर्स्ट. एंड दुसरं इक्वेशन काय आहे आपलं, y is equal to 280. y पण हा पुन्हा डिपेंडेंट आहे, t वरती डिपेंडेंट आहे, अगेन डिफरन्शिएट with respect to t, that is dy by dt 2a, t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1, that is dy by dt is equal to 2a. से इक्वेशन नंबर सेकंड. काय फॉर्म्युला आपला, we know that dy by dx is equal to dy by dt divided by dx divided by dt, comma dx divided by dt is not equal to 0. Therefore dy by dx is equal, dy by dt ची किंमत किती आली आपल्याकडे, that is 2a, आणि dx divided by dt 280. हे कशावर लिहिलं आपण, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, एक आणि 2a ला 2a cancel, therefore dy by dx is equal to 1 upon t, which is the required solution. 2 नंबरचं एक्झाम्पल आहे, x is equal to a cot theta, y is equal to b cosec theta. सोल्युशन मध्ये गिवन x is equal to a cot theta, या ठिकाणी x कोणावर डिपेंडेंट आहे, थीटा वरती आहे, डिफरन्शिएट with respect to theta, x डेरिव्हेटिव्ह dx divided by d theta, a is constant, cot चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस cosec स्क्वेअर थीटा, प्लस मायनस a इंटू cosec स्क्वेअर थीटा. हा कोण मिळाला आपल्याला, dx डिवायडेड बाय d थीटा. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण, फर्स्ट. एंड y इज इक्वल काय दिलेलं आपल्याला, b cosec थीटा. y पण कोणावर डिपेंडेंट आहे,
थिटावरती अगेन डिफरन्शिएट with respect to theta, that is dy by d theta is equal b is constant, cosec derivative minus cosec theta into cot theta plus minus b into cosec theta into cot theta से इक्वेशन नंबर सेकंड. काय फॉर्म्युला आपला? we know that dy by dx is equal to dy by d theta divided by dx divided by d theta, comma dx divided by d theta is not equal to 0. dy by d theta value किती आलेली आपली? minus b into cosec theta into cot theta divided by minus a into that is cosec square theta. हे कशावर लिहिलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 वरून लिहिलं. मायनस मायनस प्लस एक कोसेक ला एक कोसेक गेला, दॅट इज बी अपॉन ए. कॉट म्हणजे कोण आपलं? कॉस एक्स कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा, आणि कोसेक म्हणजे काय येणार? 1 डिवायडेड बाय साइन थीटा. साइन थीटाला साइन थीटा cancel, that is dy by dx is equal to b divided by a into cos theta, which is the required solution. 3 नंबरचं एक्झाम्पल, x is equal to square root of a square plus m square, comma y is equal to log of a square plus m square. सोल्युशन मध्ये given x is equal to square root of ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. एक्स हा कोणावर डिपेंडंट आहे? एम वरती डिपेंडंट आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम, दॅट इज डी एक्स डिवायडेड बाय डी एम. स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ए कॉन्स्टंट आहे, ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0, एम स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2m, दॅट इज इक्वल टू 2m डिवायडेड बाय 2 into square root of a square plus m square. This to get cancel, that is dx divided by dm is equal to m divided by square root of a square plus m square. So equation number first. And y is equal काय दिलेलं आपल्याला? log of a square plus m square. logचं डेरिव्हेटिव्ह येतं डिफरन्शिएट with respect to m. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dm is equal to log चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 upon a square plus m square. a कॉन्स्टंट आहे, त्याची a square चं डेरिव्हेटिव्ह 0, m square चं डेरिव्हेटिव्ह 2m. therefore dy by dm is equal to 2m divided by a square plus m square. से इक्वेशन नंबर सेकंड. we know that काय फॉर्म्युला येणार आहे मग आपला? we know that dy by dx is equal to dy by dm divided by dx divided by dr, comma dx divided by dr is not equal to 0. That is dy by dx is equal to dy by dm 2m divided by a square plus m square. Okay. And dx divided by dm m divided by square root of a square plus m square. कशामध्ये लिहिलं आपण हे? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 वरून लिहिलेलं आहे. दॅट इज 2m divided by a square plus m square into square root of a square plus m square divided by m. एक लाईन में कॅन्सल. इथं मी ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करणार आहे. कशी ॲडजस्टमेंट करतो ते बघा. हे स्क्वेअर रूट मध्ये टाकतो, ब्रॅकेट स्क्वेअर केला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, काही चेंज होत नाही. वरती एक स्क्वेअर रूट आहे, त्यातला एक गेला. That is dy by dx is equal to 2 divided by square root of
a square plus m square, which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आहे x इज इक्वल साइन थिटा कॉमा y इज इक्वल टू टॅन थिटा. सोल्युशन मध्ये गिवन x इज इक्वल टू साइन थिटा, डिफरेंशिएट with respect to theta dx divided by d theta, sin चे derivative येतं cos theta. So equation number first, and y is equal to tan theta, differentiate with respect to theta dy by d theta, tan चे derivative काय येतं, that is sec square theta. So equation number second, we know that काय फॉर्म्युला आपला dy by dx is equal to dy by d theta divided by dx divided by d theta, comma dx divided by d theta is not equal to 0. dy by dx is equal to dy by d theta किती आला आपला, that is sec square theta divided by that is cos theta. कशावर लिहिलं आपण हे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, that is equal to sec square theta 1 upon cos against sec theta, that is dy by dx is equal to sec square theta, which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आहे x इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा कॉमा y इज इक्वल टू b इंटू थिटा मायनस साइन थिटा. सोल्युशन मध्ये गिवन x इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा, डिफरेंशिएट with respect to theta dx divided by d theta, a outside 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, मायनस मायनस प्लस, दॅट इज dx डिवायडेड बाय d थिटा इज इक्वल काय मिळालं आपल्याला a sin थिटा. से इक्वेशन नंबर फर्स्ट. एंड दुसरं काय आहे आपलं y इज इक्वल टू b इंटू थिटा मायनस साइन थिटा, डिफरेंशिएट with respect to theta dy by d theta, b constant, theta चा डेरिव्हेटिव्ह 1, sin theta चा डेरिव्हेटिव्ह that is cos theta. से इक्वेशन नंबर सेकंड. we know that काय फॉर्म्युला आपला dy by dx is equal to dy by d theta divided by dx divided by d theta, comma dx divided by d theta is not equal to 0. dy by dx is equal dy by d theta किती आला आपला b into 1 minus cos theta divided by a into sin theta from equation 1 and 2, एक आणि 2, that is equal to b upon a. 1 minus cos theta फॉर्म्युला काय येतो आपला 2 into sin square theta by 2, आणि sin theta फॉर्म्युला काय आहे 2 sin theta by 2 into cos theta by 2. 2 ला 2 कॅन्सल, एक साइन ला एक साइन कॅन्सल, that is b upon a sin theta divided by 2 full divided by cos theta divided by 2. Sin theta divided by cos theta, sin upon cos, that is tan theta by 2, which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आपलं x is equal to t plus 1 divided by t raised to a, y is equal to a raised to t plus 1 divided by t, where a is greater than 0, a is not equal to 1 and t is not equal to 0. सोल्युशन मध्ये गिवन काय दिले, गिवन आपल्याला x is equal to t plus 1 divided by t raised to a, differentiate with respect to t, that is dx divided by dt is equal to पावर किती आहे a,
टी प्लस 1 डिवायडेड बाय टी रेस टू ए मायनस 1. टीचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1. 1 बाय टीचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर. बघा फॉर्म्युला आपला आहे डी बाय डी एक्स 1 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स इंटू एक्स रेस टू एन दॅट इज एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हे दोन फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केले. दॅट इज इक्वल टू ए इंटू टी प्लस 1 डिवायडेड बाय टी रेस टू ए इंटू टी प्लस 1 डिवायडेड बाय टी रेस टू मायनस 1 इंटू 1 मायनस 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर. That is equal to a into t plus 1 divided by t raised to a. याची किंमत किती आपल्याकडे? That is x raised to 1 आहे divided by 1 upon t plus 1 divided by t 1 minus 1 divided by t square. That is equal to ax divided by cross multiplication करूया t square plus 1 divided by t into 1 minus 1 divided by t square. t कुठं आहे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टू कन्वर्ट टू द न्यूमरेटर म्हणजे काय आलं a x t डिवायडेड बाय t स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 डिवायडेड बाय t स्क्वेअर. हा कोण मिळाला आपल्याला dx डिवायडेड बाय dt. त्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया फर्स्ट म्हणूया. and y is equal to y काय दिलेलं आपल्याला a raised to t plus 1 divided by t. differentiate with respect to t that is dy by dt that is a raised to t plus 1 divided by t into log a t चं डेरिव्हेटिव्ह 1 minus 1 divided by t square. that is a raised to t plus 1 divided by t ची किंमत किती आपल्याकडे y into log a into 1 upon 1 divided by t square. हा कोण मिळाला आपल्याला dy by इक्वेशन नंबर सेकंड. we know that काय फॉर्म्युला आपला dy by dx is equal to dy by dt divided by dx divided by dt comma dx divided by dt is not equal to 0. dy by dt ची किंमत किती मिळाली आपल्याला इक्वेशन 2 मध्ये y log a 1 minus 1 divided by t square divided by dx divided by dt ची किंमत काय मिळाली आपल्याला axt divided by t square plus 1 into 1 upon 1 minus t 1 minus बरोबर. ही टर्म एकमेकाला काय झाली कॅन्सल झाली. हे कशावर लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 and 2. टी स्क्वेअर प्लस 1 काय करतोय डिवाइड आहे तो कुठं जाणार न्यूमरेटर वरती. दॅट इज y into t square plus 1 into log a divided by axt. This is the dy by dx which is the required solution. पुढलं एक्झाम्पल x is cos inverse of 2t divided by 1 plus t square comma y is equal to sec inverse of square root of 1 plus t square. सोल्युशन मध्ये गिवन x is equal to cos inverse of 2t divided by 1 plus t square comma y is equal to sec inverse of square root of 1 plus t square. ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करणार आहे मी. put t is equal to tan theta. this implies theta is equal काय येणार आहे मग आपलं tan inverse of t. मग x is equal सायमल्टेनियस दोन्ही सोडूया आपण. it is cos inverse of 2 tan theta divided by 1 plus t square. So 1 plus t ची किंमत काय आपली that is tan square theta. that is x is equal to cos inverse of 2 tan theta divided by 1 plus tan square theta. हा कोणाचा फॉर्म्युला आहे that is sin 2 theta. साइनचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला
कॉस मध्ये मग काय येणार आहे कॉस π/2 मायनस 2 थीटा. कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल दॅट इज π/2 मायनस 2 थीटा. एक्स इज इक्वल टू π/2 मायनस 2 इंटू थिटाची किंमत किती आपली tan इनवर्स ऑफ. हे कोण मिळालं आपल्याला एक्स मिळालं. आता कोण काढायचं आपल्याला दॅट इज वाय इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा कोणाची फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल राहिलं काय फक्त सेक थिटा दॅट इज सेक इनवर्सला सेक थिटा दॅट इज वाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स किंमत काय आली आपली एक्स इज इक्वल टू π/2 मायनस 2 tan इनवर्स ऑफ टी. डिफरन्शिएट with respect to t. dx divided by dt is equal to π/2 से डेरिवेटिव 0 minus 2 1/1 plus t square. tan inverse डेरिवेटिव that is dx divided by dt is equal to minus 2 divided by 1 plus t square. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणणार फर्स्ट. अँड y is equal काय होतं आपलं tan inverse of t. Again differentiate with respect to t that is dy by dt is equal to 1/1 plus t square. से इक्वेशन नंबर सेकंड. We know that काय फॉर्म्युला आपला we know that dy by dx is equal to dy by dt divided by dx divided by dt comma dx divided by dt is not equal to 0. dy by dt किती आला आपला 1/1 plus t square that is minus 2 divided by 1 plus t square. 1 plus t square 1 plus t square cancel. That is dy by dx is equal to minus 1 by 2 which is the required solution. Last example आहे x is equal to cos inverse of 4t cube minus 3t comma y is equal to tan inverse of square root of 1 minus t square divided by t. Solution मध्ये given x is equal to cos inverse of 4t cube minus 3t comma y is equal to tan inverse of square root of 1 minus t square divided by t. आपण पुट काय करणार आहे बघा पुट t is equal to cos theta. This implies theta is equal to cos inverse of t. x is equal to cos inverse of 4 cos cube theta minus 3 cos theta. That is cos inverse of हा कुणाचा फॉर्म्युला आहे that is cos 3 theta. cos inverse ला cos कॅन्सल राहिलं 3 theta that is x is equal to 3 into थीटाची किंमत किती झाली आपली cos inverse of t. आता आपण y फाइंड करूया that is y is equal to tan inverse of square root of 1 minus cos square theta divided by cos theta. आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे sin square theta plus cos square theta is equal to 1 that is tan inverse of square root of sin square theta divided by cos theta. sin square आणि square root cancel that is sin theta divided by cos theta. sin theta divided by cos theta that is tan theta. tan la tan inverse la tan cancel that is theta that is y is equal to cos inverse of t. आपल्याला x किती मिळाला x is equal 3 cos inverse of t. Differentiate with respect to t dx divided by dt 3 constant cos inverse derivative minus 1 upon square root of 1 minus t square that is dx divided by dt is equal to minus
3 divided by square root of 1 minus t square. से इक्वेशन नंबर फर्स्ट. एंड y is equal काय आलेलं आपलं, which is cos inverse of t. Differentiate with respect to t, that is dy by dt cos minus 1 upon square root of 1 minus t square. से इक्वेशन नंबर सेकंड. we know that काय फॉर्म्युला आपला, we know that dy by dx is equal to dy by dt divided by dx divided by dt, comma dx divided by dt is not equal to 0. That is dy by dt ची किंमत किती आली आपल्याकडे, -1 upon square root of 1 minus t square. dx -3 divided by square root of 1 minus t square. कशामध्ये लिहिली आपण ही किंमत, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून लिहिलेली आहे. मायनस मायनस प्लस, ही टर्म कॅन्सल झाली. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3. अशा प्रकारे पहिला क्वेश्चन आपल्या ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला